नमस्कार मैत्रिणींनो. जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की दर महिन्याला पार्लरमध्ये जाऊन केसांवर हजारो रुपये खर्च करणं आता शक्य नाही, तर आजचा हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच खास आहे. कारण आज आपण अशा काही रेडीमेड हेअर मास्क बद्दल बोलणार आहोत, जे तुम्ही घरच्या घरी वापरले तरी देखील तुमचे केस अगदी स्पा ट्रीटमेंट करून आल्यासारखे मऊ, चमकदार आणि हेल्दी दिसू शकतात. हे सगळे हेअर मास्क मार्केटमध्ये सहज मिळणारे आहेत, घरी वापरण्यासाठी सोपे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या केसांसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटच्या भागात मी तुम्हाला वापरताना घ्यायची काळजी काय आहे, महत्वाची काळजी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. पहिला आहे ममाअर्थ ऑनियन हेअर मास्क. सगळ्यात आधी आपण बोलूया ममाअर्थ ऑनियन हेअर मास्क बद्दल. सध्या केस गळतीचा त्रास असलेल्या महिलांमध्ये हा मास्क खूपच लोकप्रिय ठरत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे यामध्ये असलेलं कांद्याचं तेल. कांद्यामधून टाळूला नैसर्गिक स्वरूपामध्ये सल्फर मिळतं, जे केसांच्या मुळांना बळकट करण्याचं काम करतं. याचा जर तुम्ही नियमित वापर केला तर केस हे मुळापासून मजबूत होतात, केसांची वाढ देखील सुधारते, केस अधिक सिल्की आणि स्मूथ होतात, ब्रेकेज कमी होण्यास मदत होते. जर तुमचे केस सहज तुटत असतील किंवा गळत असतील तर हा मास्क तुम्ही नक्की ट्राय करण्यासारखा आहे. दुसरा आहे वाव ऑनियन हेअर मास्क. यानंतर येतो वाव ब्रँडचा ऑनियन हेअर मास्क. हा मास्क खास करून कमकुवत, निर्जीव आणि वृक्ष केसांसाठी उपयुक्त मानला जातो. यामध्ये कांद्याचा अर्क, काळ्या जिऱ्याचं तेल हे घटक केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवतात. यामुळे टाळूचं आरोग्य सुधारतं, केस गळणं हे हळूहळू कमी होतं, केस अधिक हेल्दी दिसायला लागतात. जर केसांना शाईन नसेल आणि लाईफलेस वाटत असतील तर हा मास्क तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो. तिसरा आहे लोरियल ॲब्सोल्यूट रिपेअर हेअर मास्क. आता बोलूया थोड्या प्रीमियम कॅटेगरी मधील लोरियल ॲब्सोल्यूट रिपेअर हेअर मास्क बद्दल. जर तुमचे केस कलरिंगमुळे, स्ट्रेटनिंगमुळे, ब्लो ड्रायमुळे किंवा जास्त हिटिंगमुळे खूपच डॅमेज झाले असतील तर हा मास्क त्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. हा मास्क केसांच्या फायबरला आतून रिपेअर करण्याचं काम करतो. त्यामुळे कोरडे, तुटलेले केस सुधारतात, केसांना पुन्हा जीव येतो, टेक्स्चर स्मूथ होतं. डॅमेज हेअर साठी हा एक विश्वासार्ह पर्याय आहे. चौथा आहे प्लम ऑलिव्ह अँड मॅकेडेमिया हेअर मास्क. यानंतर आहे प्लम ऑलिव्ह अँड मॅकेडेमिया हेअर मास्क. हा मास्क पॅराबेन फ्री, सल्फेट फ्री असल्यामुळे संवेदनशील टाळू असलेल्या महिलांसाठी देखील हा खूप योग्य ठरतो. ऑलिव्ह ऑइल केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकवतो आणि कोरडेपणामुळे होणारा केसांचा तुटवडा कमी करतो. याचा वापर केल्याने केस मऊ होतात, केस लवचिक बनतात, कोरडे केस सुधारतात. ड्राय हेअर साठी हा मास्क नक्कीच उपयोगी आहे. पाचवा आहे हिमालया अँटी हेअर फॉल मास्क. जर तुम्ही बजेटमध्ये आणि आयुर्वेदिक पर्याय शोधत असाल तर हिमालया अँटी हेअर फॉल मास्क हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये भृंगराज, आवळा हे घटक आहेत, जे पारंपरिक पद्धतीने केस गळतीसाठी उपयोगामध्ये आणले जातात. यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळतं, केसांचा पोत सुधारतो, केस अधिक हेल्दी दिसायला लागतात. यानंतर सहावा आहे बायोटिक मस्क रूट फ्रेश ग्रोथ हेअर मास्क. हा मास्क आयुर्वेदिक फेस पॅक सारख्या कन्सिस्टन्सीचा आहे. यामध्ये मस्क रूट, बेलाचा अर्क हे घटक टाळूला थंडावा देतात आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी देखील मदत करतात. त्यामुळे केसांच्या वाढीस मदत होते, नवीन केसांना पोषण मिळतं आणि टाळूला फ्रेश वाटतं. आता लास्ट बट नॉट द लिस्ट, डव हेअर फॉल रेस्क्यू मास्क. हा मास्क
सहजपणे कुठेही मिळणारा आणि डेली वापरासाठी योग्य आहे. यामधील न्यूट्रीलॉक सिरम केसांची गुंतागुंत कमी करतो. त्यामुळे विंचरताना केस कमी तुटतात, केस अधिक स्मूथ होतात, मेंटेनन्स सोपं होतं. वापरताना काळजी काय घ्यायची? तर हेअर मास्क वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं केस आधी स्वच्छ असावेत. मुळापासून टोकापर्यंत मास्क लावावा. किमान 5 ते 10 मिनिटं तरी ठेवायचा. लगेच धुवायचा नाही. नवीन ब्रँड वापरण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा. कारण प्रत्येकाची स्काल्प ही वेगळी असते. कोणाची ऑइली, कोणाची ड्राय, तर कोणाची कॉम्बिनेशन. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहिलेले हे सगळे हेअर मास्क खरंच गुणकारी आहेत आणि मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत. तुम्हाला यापैकी कोणता मास्क जास्त उपयोगी वाटतो आणि यापैकी तुम्ही कोणता मास्क वापरता किंवा यापूर्वी वापरलेला आहे, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी काही बेस्ट हेअर मास्क बद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.